पुण्याच्या दौंड तालुक्यातील कडेठाण गावची ही घटना आहे। लता धावडे ही एक शांत, सुशील 50 वर्षांची स्त्री होती। ती रोज आपल्या नवऱ्यासोबत शेतात काम करायची। आपलं घर, आपली मुलं सांभाळून नवऱ्याला पैशांचा हातभार लावायची। तिचं आयुष्य एकदम साधं, सरळ सुरू होतं। परंतु नियतीनं तिच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं। 7 डिसेंबर 2014चा तो दिवस। सकाळी नेहमीप्रमाणे ती काम करायला शेतात गेली। दिवसभर शेतकाम करून दुपारी ती घरी आली। दुपारचं जेवण नवऱ्यासोबत केलं आणि परत गवत खुरपायला शेतात गेली। परंतु कुणालाही कल्पना नव्हती की ती दुपार तिची शेवटचीच दुपार ठरेल। संध्याकाळी 4-4:30 वाजता तिचा नवरा बबन शेतात गेला, परंतु लता त्याला दिसली नाही। त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि आपल्या बायकोचा शोध घ्यायला सुरुवात केली। बायकोला हाका मारू लागला, तिला फोन केला, परंतु कुठेही तिचा पत्ता लागत नव्हता, प्रतिसाद मिळत नव्हता। आता मात्र घाबरून त्याने भावाला आणि पुतण्यांना फोन केला। सगळ्यांनीच लताचा शेतीच्या आसपास शोध घ्यायला सुरुवात केली। तेव्हा उसाच्या शेतात बांधावर लता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली। तिचा चेहरा रक्ताने भरलेला होता। ते दृश्य पाहून सगळ्यांचे काळीज हदरले। संपूर्ण कडेठाण गावात एकच चर्चा सुरू झाली। बबनच्या बायकोवर बिबट्याने हल्ला केला, कारण तेव्हा दौंड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला होता। अनेक शेतकऱ्यांनी बिबट्या शेतात फिरताना पाहिलं होतं। त्यामुळे सगळ्यांनी लताची तशी अवस्था पाहून एकच निष्कर्ष काढला, बिबट्यानेच लतावर हल्ला केला। या गोष्टीची बातमी लताच्या नवऱ्याने लगेचच वनविभाग आणि जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये दिली। पोलिसांनी तपास सुरू केला। वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। आता तर लोकांनी मान्यही केलं होतं की लताला बिबट्यानं मारलं। वनविभागाने त्या शेतावर पिंजरे लावले। गावकऱ्यांनी देखील आता बाहेर जास्त फिरणं बंद केलं। गावभर चर्चा सुरू झाली, बिबट्याच बनला भक्षक। परंतु पोलिसांना मात्र काहीतरी वेगळं वाटत होतं। हॉस्पिटलच्या पोस्टमार्टम हवाल्यानुसार लतावर बिबट्याने हल्ला केला नसून डोक्याला मार लागल्याने व तोंडावर झालेल्या जखमेमुळे तिचा मृत्यू झाला होता। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अशी जखम होणं शक्यच नव्हतं। पोलीस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच लताचा मृतदेह हलवण्यात आला होता। वन विभागाने पोलिसांना शंका व्यक्त केली की हा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेला नाही। मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून नागपूर येथील प्रादेशिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली। त्या अहवालात स्पष्ट झालं की लताच्या शरीरावर कुठल्याही प्राण्याचे नखांचे, दातांचे किंवा लारेचे डाग नव्हते, म्हणजेच तिच्यावर बिबट्यानं हल्ला केला नव्हता। 8 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिसांना सत्य समजल्यानंतर त्यांनी तपासाला कसून सुरुवात केली। हा नैसर्गिक मृत्यू नव्हता किंवा बिबट्यानेही लतावर हल्ला केला नव्हता, म्हणजेच लता विरोधात विचारपूर्वक आखलेला कट होता। 3 मार्च 2025 रोजी पोलिसांना या घटनेबद्दल एक गुप्त माहिती मिळाली। धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणारा सतीलाल मोरे नावाचा 30 वर्षीय मजूर संशयाच्या घेऱ्यात आला। त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं। पोलिसांनी त्याला आल्याबरोबर काही वाकडे तिकडे प्रश्न विचारले आणि नंतर लगेच विचारलं, तुला लता धावडेबद्दल काही माहिती आहे का? ते ऐकल्यानंतर सतीलाल घाबरला आणि उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला। तेव्हा पोलिसांनी आपल्याकडे असलेले काही पुरावे त्याच्या समोर ठेवले। तेव्हा भयानक सत्य बाहेर आलं। लता धावडे आणि तिचा 40 वर्षीय पुतण्या अनिल धावडे यांच्यात अनैतिक संबंध होते। दोघेही अनेकदा शेतातच भेटत असत। परंतु हळूहळू लता अनिलकडे पैशांची मागणी करू लागली। अनिलला मात्र आपली चुलतीसोबतचं हे नातं आता त्रासदायक वाटू लागलं। त्याच्या मनात भीती निर्माण झाली की चुलती कधीही हे प्रकरण उघड करू शकते, आपलं नाव बदनाम होऊ शकतं, आणि म्हणूनच त्याने लताला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला। अनिलच्या शेतात सतीलाल हा मजूर काम करायचा। अनिल त्याला भेटला आणि म्हणाला, मला एक महत्त्वाचं काम सोपवायचं आहे। माझी चुलती लता हिला कायमचं संपवायचं आहे, तिचा खून करायचा आहे। या कामासाठी मी तुला 1.5 लाख रुपये देणार आहे।
सुरुवातीला सतीलालने हे काम करायला नकार दिला, पण 1.5 लाख रुपये ऐकल्यानंतर पैशांच्या लालसेपोटी त्याने होकार दिला. 7 डिसेंबर 2014च्या दुपारी अनिलनं आपल्या चुलतीला फोन केला आणि म्हणाला, "तू शेताजवळ ये, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." लता नेहमीप्रमाणे पुतण्याला शेतात भेटायला तयार झाली. नवरा दुपारी घरीच आराम करत होता, त्यामुळे तिला काही संशय आला नाही. पण ज्या शेतात ती आली तिथे आधीच सतीलाल दबा धरून बसला होता. लता आली तसंच अनिल आणि सतीलाल यांनी तिला पकडलं. लता सुटण्याचा प्रयत्न करू लागली, तडफडू लागली, पण अनिलनं तिचा गळा आवळला. काही वेळातच ती बेशुद्ध पडली. यावरही दोघे शांत बसले नाहीत. बाजूला असलेला मोठा दगड उचलून तिच्या तोंडावर जोरात मारला. त्या प्रहारामुळे तिच्या आजूबाजूला रक्ताचा थारोळा जमा झाला. लता तडफडत होती, जगायचा प्रयत्न करत होती, पण शरीरानं साथ देणं थांबवलं. अखेर शेवटचा हुंकार तिनं प्रियकर पुतण्याकडे पाहून सोडला. लता मरण पावल्यानंतर मात्र अनिल आणि सतीलाल यांच्या डोळ्यात आनंद होता. त्यांनी ठरवलं, जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण असं सांगायचं की इथे बिबट्यानं हल्ला केला. त्यांनी लताचा मृतदेह उसाच्या बांधावर ओढून नेला. काही लहान झाडं मोडून टाकली. जमिनीवर झटापटीच्या खुणा करून ठेवल्या, म्हणजे सगळं बिबट्यानं केल्यासारखं दिसेल. सुरुवातीला पोलिसांनीही तसाच अंदाज लावला, पण फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि सतीलालची कबुली मिळाल्यानंतर सत्य बाहेर आलं. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांना तात्काळ अटक करण्यात आली. ही माहिती सगळ्या गावात पसरल्यानंतर संपूर्ण गाव हादरलं. ज्या लताने आपलं घर सांभाळलं, मुलांसाठी कष्ट केले, त्याच घरातल्या पुतण्यानेच तिचा खून केला. नवऱ्यावर विश्वास ठेवून जगणाऱ्या लताने पाठीमागून त्याला धोका दिला होता. पैशांची लालच, अनैतिक संबंध आणि डोक्यात आखलेला डाव या सगळ्यांमुळे एक जीव गेला. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते. स्वार्थी प्रेमाचा शेवट हा नेहमी अशाच टप्प्यावर येतो आणि कायमचा संपतो. या सत्य घटनेमुळे एक शिकवण मिळते. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असायलाच हवा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील क्राईम स्टोरीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच करा, जेणेकरून आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.